इनॅक्स मध्ये असणार आहे. त्यांना देखील आपण दिवस शुभेच्छा. जाऊया मॅच मध्ये. भूमी 11 बाऱ्याची बाडी आणि त्यांना फाईट करणार इथून आता आपण पाहतोय. अर्थातच चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. बॅट्समन जय आणि मोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि या अंतिमच्या फेरीमध्ये दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधात इथून आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज राम. पहिले षटक घेऊन पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तो तयार झालाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जयला आपण पाहतोय फर्स्ट बॉल. मोहन आहे बॉलिंग स्ट्राईक एंडला आणि हा फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला विकेटचं पतन. पहिला धक्का भूमी 11 बाऱ्याची बाडी टीमला. बॅट्समन आउट. बॅटर वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅट्समन आकाश. फर्स्ट विकेट खरं तर 0 या धावसंख्येवरती गमावले. अर्थातच बॅटिंग करत असताना भूमी 11 बाऱ्याची बाडी टीमनं. त्यामुळे इथून सध्या पार्टनरशिपची सक्त गरज असेल ते आता भूमी 11 बाऱ्याची बाडी टीमला. नवीन फलंदाज आपण आकाशला पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय की सलामीसाठी ज्याला प्रमोट केलंय तो फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ड्रामला आपण पाहतोय. सर सतल पातल बांधाचा गोलंदाज पण तो पहिलाच बॉल वरती एक महत्वाची विकेट आपण पाहतोय की या ठिकाणी घेतली आहे आणि या मॅच मध्ये खरं तर पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. नवीन फलंदाज आकाश. आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं केले मिड विकेट सीझन मध्ये. फटका चांगला भरपूर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या बॉल वरती फक्त मिळली जाईल सिंगल धाव. पहिली धाव फटल्यावरती आपण पाहतोय 3 षटकाची मॅच आहे त्यामुळे इथून झटपट क्रिकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सुरुवातीपासूनच मी तर म्हणेन आक्रमण करावं लागेल कारण समोर देखील आपण विचार केला तर समोर देखील एक चांगला संघ आहे आणि या संघासमोर तुम्हाला जर इथून जिंकायचं असेल तर कदाचित 30 ते 35 धावांचं आव्हान या मॅचमध्ये बनवणं फार महत्त्वाचं राहील. परंतु गोलंदाज राम फार चांगली गोलंदाजी सध्या त्याची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे त्यानंतर सिंगल देखील आपण पाहिली आहे. खोलात टाकलाय वाईट यॉर्कर वरती परंतु इथून पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल अतिरिक्त बाहेर चेंडू होता आणि त्यामुळे इथून एक्स्ट्राची ही धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडं चेंडू लाईन फार चांगली होती परंतु थोडंसं आतमध्ये जर चेंडू रिलीज झाला असता तर कदाचित इथून हा डॉट बॉल पाहायला मिळाला असता. परंतु फार चांगला चेंडू फेकला होता गोलंदाजांना. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव या ठिकाणी आपण पाहतोय भूमी 11 बाऱ्याची बडी टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. बॉल तयार. या प्लेसचा बॉल पुढात होता. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि सरळ क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव याही चेंडूवरती मिळते. सिंगल डबल सध्या प्रभात चालू आहे कारण सुरुवातीलाच विकेट गमावली होती मी त्यामुळे पहिल्याच बॉलवरती आणि त्यामुळे थोडासा दबाव जो आहे तो सध्या भूमी 11 बाऱ्याची बडी टीम वरती सध्या पाहायला मिळतो आहे. बॅटिंग मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोय की 1 डाऊनचा जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे आकाश. त्याचबरोबर आपण पाहतोय की त्याच्या सोबतीला जय आहे. जयनं मागच्या मॅचमध्ये फार चांगली बॅटिंग केली होती. अगदी आकर्षित करणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते परंतु त्यालाही शांत ठेवलाय या पहिल्या पॉवरफुलच्या पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी. लाऊडली अपील पंचांचं फिंगर ऑन OUT
बॅट्समन या ठिकाणी होईल. लेग बी फोरची अपील होती आणि ते अपील आता इथून उचलून धरले आहे. पंचांच्या निर्णयानुसार आता क्रीज सोडावं लागेल फलंदाजाला आणि इथून दुसरा धक्का लागतोय भूमी 11 बाराचीवाडी टीमला. डीजे तरी गेलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी लगेच बॅट्समन पाठवा नवीन मैदानाच्या आतमध्ये. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 666 या थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण हा खेळाडू आपण पाहतोय आणि क्रमांक 4 वरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलर तयार, खोला टाकलाय, सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला आणि इथून देखील आलाय अजून एक डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय की राम या गोलंदाजाची जर्सी क्रमांक 18. प्रत्येक खेळाडूंना एकच नंबर, अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा हा जर्सी क्रमांक आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेस 18 क्रमांकाचं जर्सी मी तर म्हणून प्रदान करत असतो खेळाडू अगदी विराट कोहलीचा फॅन नक्कीच असतात आणि तीच जर्सीवरती खऱ्या अर्थाने खेळाडू प्रत्येक खेळाडूचा नंबर तोच आहे. लावडली अपील यशाचा मी तर म्हणेन शरीराचा वेध घेतला होता चेंडूनं, परंतु लेग स्टंपला मिस करत होते असं पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. लेग बाईकची ही धाव खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने आता टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती 4 वरती जाऊन पोहोचलेत. आमच्या साथी समालोचक एस पवार देखील आमच्या समित जॉईंट आहेत. अगदी एक गोड आवाज आपण त्यांचा ऐकतोय आज नाईट रणजित सुंकलेमध्ये. फार चांगला आवाज त्यांचा आपण खऱ्या अर्थानं ऐकतोय आणि सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं आपण करतो वेलकम स्वागत. पण तो या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय त्या ठिकाणी आणि पहिल्या ओव्हरमध्ये बनला तर फक्त 4 धाबा आपण पाहतोय की भूमी 11 बाराचीवाडी संघाची सुरुवातीलाच विकेटची पडझड झाली आणि त्यामुळे कुठेतरी धाबा आता रोखल्या जातात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय राज, दुसरं षटक आपण पाहतोय त्याच्या समोर असेल फलंदाज यावेळेस किरण जो युनिट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. बरेचसे सामने आज पॅन्टिंग आहे त्यामुळे वारंवार जनरेटरमध्ये देखील थोडंसं प्रॉब्लेम या ठिकाणी येतोय, त्यामुळे स्पीडअप घ्या. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचा जो लॉट्स आहे तो आम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे, खेळवायचा आहे. पण थोडीशी उशिरानं देखील आजच्या रात्रीमध्ये सामन्याला देखील सुरुवात झाली होती. आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. त्यामुळे इथून प्रत्येकानं सहकार्य करायचं, सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. चेंडूपती सिंगल पुन्हा एकदा 2 धाबा आल्यात. सिंगलला डबलमध्ये रूपांतर केलं जात आहे आणि या 2 धाबेनं आता संघ जाऊन पोहोचतोय तो 6 या धाबासंख्येवरती. 2 विकेट गमावल्या सुरुवातीच्या मॅचमध्ये. मी तर म्हणेन भूमी 11 बाराचीवाडी संघानं फार चांगली बॅटिंग केली होती. अगदीच मी तर म्हणेन पहिला सामना त्यानं जिंकला होता आणि या मॅचमध्ये कुठेतरी आता गोलंदाजी फार चांगली या ठिकाणी राहिली आहे, त्यामुळे कुठेतरी धाबा देखील रोखल्या जात आहेत. धाबा येत नाही अशा परिस्थितीमध्ये धाबेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. अजून एक डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आहेत, परंतु इथून अगदी जो अतिरिक्त चेंडूचा वेग आहे त्या वेगावरती कुठेतरी समजत नाही आहे चेंडू आणि डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त 6 धाबा आहेत धावपटलावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती सध्या पाहायला मिळतं आहे. राज हा गोलंदाज आपण पाहतोय, फार चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. 3 षटकाची मॅच आहे. तुम्हाला इथून 30 ते 35 धावा बनवणं फार महत्त्वाचं ह्या षटकामध्ये खरं तर राहील. आपल्याकडचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. एक सिंगल याही बॉलवरती खऱ्या अर्थानं मिळली जाते.
सिंगल डबल्सना जास्त प्राधान्य देत असताना आपण पाहतोय भूमी 11 बाराची पाडी संघ, पण तो इथून मोठ्या फटक्यांची सक्त गरज आहे आणि ते मोठे फटके आता इथून जयच्या बॅटमधून येतील का? कारण मागच्या मॅचमध्ये जयनं फार चांगली बॅटिंग केली होती, त्याच्या बॅटमधून आपण खरं तर 2-3 षटकार पाहिले होते, पण ह्या मॅचमध्ये त्याला शांत ठेवलं आहे. परंतु ही ती वेळ नाही आहे, इथून जर शांत राहिला तर कदाचित कमी धावसंख्येवरती इथून रोखलं जाईल, परंतु जयकडे ती क्षमता आहे. इष्टांचा वेध सिग्नेचर डिस्पॅच, अजून एक विकेट, लाकूड थोड गोलंदाजी, फलंदाज जय होतो या चेंडूवरती बाद. थँक्यू. आपण पाहतोय की फार चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी अगदी यष्टांचा वेध प्रत्येक मैदानावरती. खरं तर जे काही दगडं आहेत का काही कुठली वस्तू पडली तरी ती अगदी शोधून काढली जाईल एवढी चांगली क्लॅरिटी आपल्याला ब्रदर्स स्पोर्ट इव्हन लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. खऱ्या अर्थानं मित्रांनो आपला आदिवासी बांधवाचं हे चॅनल आहे आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नक्कीच आपला आदिवासी माणूस आहे, आदिवासी बांधव आहेत आणि त्यांना नक्कीच पुढे घेऊन जा. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय गोलंदाज पुन्हा एकदा. या वेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये होता जरूर, परंतु एव्हिलेशन थोडंसं कमी त्या ठिकाणी पाहायला मिळत, ताकद थोडीशी कमी पडली होती स्ट्रोकमध्ये. झेल सोडला या ठिकाणी मी तर म्हणेन मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना आणि तो जीवनदान ह्या चेंडूवरती देखील मिळलं जात आहे. पुन्हा एकदा 2 धाबा याही चेंडूवरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. राजनं चांगली गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षकाची साथ वारंवार त्यांना मिळालेली नाही आहे. 2 बॉलनं 2 धाबेनं पुन्हा एकदा टीमची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 9 वरती जाऊन पोहोचते. 3 विकेट या ठिकाणी आपण पाहतोय भूमी 11 बाराची पाडी संघानं गमावल्यात, त्यामुळे अतिरिक्त दबाव जो या टीमवरती आहे त्या दबावामधून अजूनही जुगारता आलेला नाही आहे संघाला. क्रॉस बॅटनं केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी कॉलिंग खराब आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट या ठिकाणी गमावली आहे. दोन संघांमधून जो संघ जिंकेल त्या संघाला 15 तारखेला 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायच्या. 6 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे बरोबर. या आयोजकांच्या सूचना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, त्यामुळं या सामना कोणी जिंकू द्या आपण या ठिकाणी 6 वाजता रिपोर्टिंग करायचे. 15 तारखेला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंगी लवाली आणि त्यांना फाईट करणार आहे आंबेवाडी बी. दोन्ही संघाचे करणार आपण आमच्या मंचावरती यायचं बघा. टॉस केला जाईल या ठिकाणी जे बजरंगी लवाली आणि त्यांना फाईट करणार आहे आंबेवाडी बे. 2 संघांमध्ये बॅटल असेल, हे बॅटल रंगलं जाईल, अगदी चांगला सामना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वरती तर 9 धाबा आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. भूमी 11 बाराची वाडी टीम 4 विकेट या ठिकाणी गमवत, खरं तर या धाबा त्यांना या पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, त्याच्या सोबतीला महेंद्रला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल सरळ बीट खरंच चाललाय फलंदाजाला, परंतु इथून मात्र बाईकचे ही धाव आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं लेग पायचा इशारा त्या ठिकाणी पंच करतायत. एक्स्ट्राच्या धाबा कुठेतरी या ठिकाणी खर्च केलेले आहेत आपण पाहतो फिल्डिंग करणाऱ्या टीमना, परंतु
अगदीच या दोन्ही षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर एकही मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाहीये. वेळेस देखील लहान चेक करावी लागेल. इट इज बाईट बॉलचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अगदी अतिरिक्त बाहेर चेंडू या ठिकाणी पीस झाला आणि पुन्हा एकदा बाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पण उल्लेख केला होता की एक्स्ट्राच्या ज्या धाबा आहेत त्या कुठेतरी कमी कराव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी जाल त्यावेळेस नक्कीच या धाबांची जाणीव तुम्हाला नक्कीच होणार. हा बॉल चांगला आहे, पुढ्यात होता समोरच्या दिशेनं, खरं तर लॅप करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये आणि इथून हा चेंडू आला डॉट बॉल. चांगला फटका आहे, डायरेक्ट हिट आणि इथून मात्र अजून एक विकेटचं होईल पतन. अजून एक धक्का, 5वा धक्का भूमी 11 बाराचीवाडी टीमला. देखील या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत, त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. पण इथून पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न करत होते फलंदाज, एक धाव मिळाली होती, दुसरीचा प्रयत्न होत होता परंतु तिकडे नकार दिलाय आणि इथून पडले सिंगलच धाव. मोठे फटके आलेच नाही. या सुरुवातीपासूनच आपण उल्लेख करत आलोय की एकही मोठा फटका अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्यामुळे हा जो सामना आहे तोही आपल्याला लो स्कोरिंगचा पाहायला मिळेल. या मैदानाचा इतिहास राहिला मित्रांनो, कधी धावा बनतात कधी धावा बनतच नाहीये. तर आपल्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर कदाचित आपण समोरच्या टीमला कमी धावापर्यंत रोखू शकलात आणि तेच चित्र मधाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळाले आहे. कोल्हेवाडी संघाने फार चांगली गोलंदाजी केली आहे. लॉंग ऑफला यावेळेस अजून एक झेल कॅरी करत धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. डीजे अगदी चारी साईडला बघा फटाकड्याचे अतिशबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चला दत्त थोरात यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचंही करतोय आम्ही वेलकम स्वागत. अगदी चांगले खेळाडू आहेत आणि ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी येत आहेत, त्यांचंही करतो आम्ही वेलकम स्वागत. इथून शेवटच्या चेंडूवरती आलं 4 धाबा. एकूण टीमची टोटल धाबा संख्या आपण पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचलाय संघ भूमी 11 बाराचीवाडी संघ आणि इथून आता आव्हान असेल 18 बॉल आणि 17 धाबा संख्येचं. सन्माननीय संजय नितोरे साहेबांना विनंती असेल की आपण ह्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. हा नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आणि त्यामुळं खरं तर बघा चारही साईडनं फटाकड्याची अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी जल्लोष करत असताना आपण पाहतोय आणि या जल्लोषामध्ये ही फटाकड्याची अतिशबाजी आपल्याला बघा चारही साईडला आपल्याला पाहायला मिळते.
येस सर, डेफिनेटली पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बाराची बाडी टीमनं बनवलं 16 धाबा, 17 बनवायच्या देणाऱ्या 18 बॉल्समध्ये. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की टॉस त्या ठिकाणी केला जातोय दोन टीम्समध्ये. एका बाजूला जय बजरंगबली लव्हाली आणि त्यांना फाईट करणार आंबेवाडी बी. दोन संघांमध्ये टॉस आपण या ठिकाणी करतोय. Yes, Thapa is call and टॉस जिंकला. इथून आंबेवाडी बी संघानं निर्णय काय असेल या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण करणार आहेत. समोर देखील एक चांगला संघ आहे. अगदी या संघासमोर कधी मॅच झाली का? नाही, पहिल्यांदा मॅच आहे. तो नक्कीच फार चांगली तुम्हाला इथून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करायचे. किती धाबापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 45 धाबा. आज कुठल्या गोलंदाजावरती जास्त विश्वास दाखवला जाईल? आज योगेश. डेफिनेटली. एकंदरीत आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप आयोजन चांगलं आहे. थोडासा लाजतोय तो, घाबरतोय, परंतु त्याला आपण विश ऑफ द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. लवाड संघ टॉस गमावलाय, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे इथून किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 ते 50. 45 ते 50. जास्त वेळ घेत नाहीये, परंतु आज कुठल्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा असतील की धाबा त्यांच्या बॅटमधून आज निघतील? नरेश शेंडे, दिलीप पारदी, महेश मेंगाळ, गणेश बांगारे, आदेश पिरकड. नक्कीच सगळ्यांकडे ते चांगली अपेक्षा आहे, पण त्या अपेक्षाने खेळ आज करावा लागणार आहे. एकंदरीत आयोजनाविषयी दोन शब्द काय? खूप छान आयोजन आहे. डेफिनेटली. देव्या शुभेच्छा दोन्ही संघाला. विश ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा बोलतोय आपण मॅचकडं. या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त झालंय. 16 बनलात, 17 धावासंख्येचा पाठलाग ह्या मॅचमध्ये करायचा आहे. आपण ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी पंच करताय. बॉल त्या ठिकाणी एक बॉल द्यायचा आहे मधाच्या आतमध्ये. हा नक्कीच दोन्ही चेंडू पंचांकडं खरं तर दिलेले आहे, त्यामुळे तिथं चेंडू चेक केले जातील आणि सामना देखील आपण सुरुवात करणार आहोत. पहिलं इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय लो स्कोरिंगचा मॅच आहे. आपण पाहतोय 18 मध्ये 17ची गरज आहे, परंतु याच धाबा खऱ्या अर्थाने कुठेतरी मी तर म्हणेन जर गोलंदाजी चांगली राहिली भूमी 11 बाराची वाडी संघाची, तर कदाचित हा धाबा कुठेतरी रोखला जाऊ शकतात. परंतु इथून जर फलंदाजी चांगली झाली कोलेवाडी संघाच्या माध्यमातून, तर हा सामना लवकर जिंकला जाईल. सर डेफिनेटली मॅच मध्ये जाऊया आपण. या ठिकाणी अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु नॉन स्टॉप चाललाय बॉल. सीमा रेखा फार 4 रन. चौकारानं मात्र खातं ओपन केलं. मी तर म्हणेन लेग पाईकचं 4 धाबा होत्या, परंतु धाबा येणं फार महत्वाचं आहे. धाबा कशा येवं, बाट नाही येवं किंवा लेग बाईक नाही, धाबा येणं महत्वाचं आहे. आणि या वेळेस देखील पुन्हा एकदा 2 धाबा या चेंडूवरती अगदीच आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजाच्या बॅटमधून 17 धाबासंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवातीपासूनच आक्रमण या ठिकाणी करत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धाबा या चेंडूवरती आपण पाहतोय. फलंदाज पहिला चेंडू आपण लेग पाईकच्या स्वरूपात चौकार पाहिला, त्यानंतर 2 धाबा. टीमची टोटल धाबासंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. 17 धाबासंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा, परंतु इथून गोलंदाजी त्या लेंथ वरती सध्या झालेली नाहीये. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा बीट करत चाललाय खेळाडूला आणि अजून एक या ठिकाणी येतोय डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. बघा पहिला सुरुवातीला लेग पाईकचा एक चौकार आपण पाहिला, त्यानंतर 2 धाबा देखील, परंतु त्यानंतर फार चांगली गोलंदाजी सध्या समीर
गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरा चेंडू त्यानं डॉट फेकलाय. फार चांगली नियंत्रित गोलंदाजी करत त्याची आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. एक चौकार जर वगळला, एक बॉल बाकी आहे सर. डेफिनेटली बॅटकट होतं. 4 धाबा बॅटमधून आल्या होत्या. यावेळेस झेल साठी चान्स आणि इथून झेल पकडलाय विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय. आता फलंदाज होईल पात. कमी वेळ घ्या जेणेकरून सामने लवकर चालू होतील अशी दक्षता आपण या ठिकाणी घ्यायचं. नवीन बॅटर मध्यच्या आतमध्ये दाखल झाला बॅट्समन श्याम. श्याम चाललाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय इथून पहिला धक्का बॅटिंग करत असताना कोल्हेपाडी संघाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येवरती पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे. त्यामुळे इथून या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात ज्या पद्धतीने हवी होती ती सुरुवात खऱ्या अर्थानं मिळाली आहे. पण येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये बनवायच्या त्या 11 धाबा. अपट्रॅकरचा बॉल लेग स्ट्रिपच्या अतिरिक्त वलन घेतलंय. लेग स्ट्रिपच्या बाहेर चेंडू जिंकून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्राची अतिरिक्त धाव या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की जर तुम्ही एक्स्ट्राच्या या अशा धाबा खर्च केला तर मात्र आज सामना तुमच्यापासून नक्कीच थोडंसं लांब होत जाईल. परंतु आता येणारे 12 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी समीकरण असेल 10 धावसंख्येचं. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना रेडी राहायचं. येस थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल धाब. याही बॉलवरती सिंगल धाब आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आता बदललं जात आहे. येणारे 11 बॉल 9 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलवरती आता इथून शांत पवित्र घेत असताना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हेपाडी संघ पहिला सामना अगदी वन साईडमध्ये जिंकला होता आणि याही सामन्यामध्ये त्यांची पकड सध्या मजबूत पाहायला मिळते आहे. एकच विकेट गमावले त्यामुळे विकेट हातामध्ये भरपूर आहेत आणि इथून सिंगल डबलनं त्यांचा प्रभास सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळते. धाबांचं चेंडूचं अंतर जर आपण पाहिलं तर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील 10 आणि 10 मध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 9चं समीकरण. परंतु इथून एखादा मोठा फटका सामन्याची पूर्ण हवा काढेल. परंतु एखादी 2 विकेट सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील. त्या अर्थातच इथून भूमी 11 बाराची वाडी संघाला व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा येतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. बघा बघाशी कोणाला तरी दुखापत झाली होती. त्या खेळाडूंनी यायचं या ठिकाणी. फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी जर कोणाला दुखापत झाली असेल कदाचित खेळाडूंना तर आपण या ठिकाणी आयोजकांचे संपर्क साधायचा आहे. 2 धाबा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धाबांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. उंच गेला विकेट कीपर नाहीये. स्वतः गोलंदाज आले त्या ठिकाणी आणि आज झेल कॅरी करत अजून एक धक्का दिलाय कोल्हेवाडी टीमला. बॅट्समन आउट. आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या 6 धाबा. 8 मध्ये 6 हे समीकरण आहे. अगदीच विकेट डॉट बॉल देखील बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी
फलंदाजांनी या ठिकाणी केले, त्यामुळे थोडासा दबाव बनलाय. फटका चांगला आहे, लॉंग ऑफचा डोक्यावरून चाललाय क्षेत्ररक्षकाला जखमा देत सीमारेषा पार. 4 धाबा. थँक्यू सो मच. 7 मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. लोअर फुल टॉसचा बॉल इथून 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावेनं आता सामना. सर 2 धावा पूर्ण आहेत का? हां, एक डेफिनेटली या ठिकाणी 1 धाव कंप्लीट आहे आणि दुसऱ्या धावेसाठी आम्ही चेक करणार आहोत. तिसरं मंचनकरे हा रेफर केलाय आणि इथून बिमरसाठी देखील पंचांचा रिव्ह आहे, त्यामुळे ते दोन्ही गोष्टी त्या चेक केल्या जातील. बिमर आणि दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी आता आमच्या टेक्निकल टीममध्ये या ठिकाणी चेक केल्या जातील. आमचे ऑफिसर सगळी टीम. आणि इथून नो बॉलचा इशारा येईल तिसऱ्या अंपायरचा आणि सामना जिंकला जातोय. तर अर्थातच कोल्हेवाडी संघाडा नेक्स्ट मॅच असेल. या ठिकाणी आपण पाहतोय की जय बजरंग लव्हाली आणि त्यांना फाईट करणार आहे आंबेवाडी बी. 2 संघांमध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी टॉस जिंकला होता टीम आंबेवाडी बी संघानं आणि सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि फलंदाजी साठी प्रचारण केलंय ते अर्थातच जय बजरंग लव्हाली संघाला. त्यामुळे आज सामना देखील फार चांगला आपल्याला पाहायला मिळेल आणि जशी सामन्याला होईल सुरुवात तशी आपण मायक्रोफोनवरती देखील पुन्हा एकदा करूया बदल. ऐकूया आवाज आमचे साथी समालोचक अर्थातच यश पवार सर आमच्या समित जोडली जातील. चला फिल्डिंगसाठी लगेच आपण उतरायचं. आंबेवाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच या ठिकाणी जायचं आहे आणि हा आंबेवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय